फायनली आम्ही वणीच्या ट्रिपला जायला निघालो। शनिवारी शाळा करून दुपारी आम्ही सगळ्या टीचर्स वणीला जायला निघालो। मिनी ट्रॅव्हल्सने निघालेलो होतो। इथे गेल्यावर हिरव्या साड्या नथ घालायची असं ठरवलं होतं। जायला खूप उशीर झाला होता। 9 वाजता मंदिर बंद होतं आणि आम्हाला वाटत होतं दर्शन मिळेल की नाही, पण आम्हाला दर्शन मिळालं। खूप छान असं दर्शन झालं। माझ्या 3 मैत्रिणींनी तिथं आम्हाला हळदी कुंकू इथे दिलं आणि वाणसुद्धा दिलं। एकीने आम्हाला नथ दिली, दुसरीने आम्हाला साडीचा पिन दिला आणि तिसरीने आम्हाला हिरव्या बांगड्यांचे कडे दिले। खूप छान वाटत होतं। सगळेजण वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत होते। इतकी मजा केली की कधी आठवेल इतकी खूप मजा केलेली आम्ही मैत्रिणी। त्या दिवशी रात्री आम्ही गेम खेळले आणि गिफ्टसुद्धा दिलेले। खूप धमाल भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी नार्तता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आम्ही तयार सापुताऱ्याला जाण्यासाठी। सकाळी जरा वणीच्या देवीचं पण काही जणांनी सकाळी जाऊन दर्शन घेतलं। सापुताऱ्याला गेलो पण तिथले जे रोपे होते ते पण बंद होतं, बोटिंगसुद्धा बंद होतं, पण तरीसुद्धा आम्ही खूप मजा केली। फोटो वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढलेले। सगळेजण वेगवेगळ्या पोज देत होतं। आम्ही खूप मजा केलेली। बघा वणीच्या देवीने खूप छान अशी पैठणी निळ्या कलरची नेसलेली होती। हा सापुताऱ्याचा सीन आहे। तिथे आम्ही खूप छान या ट्रिप फोटोग्राफी छान आहे। आम्हाला तिथे फोटोग्राफर होता। 20 सॉफ्ट कॉपी देत होता 20 रुपयाला आणि प्रिंट जर काढली तर 50 रुपयाला देतो। आम्ही बरेच जण गिटार घेऊन फोटो काढले बऱ्याच जणांनी। हे बघा हे पॅराग्लायडिंग आहे, पण त्याची तिथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी 3000 रुपये होते। खूपच किंमत असल्यामुळे आम्ही काय पॅराग्लायडिंग केलं नाही। हे पहा गिटार घेऊन आम्ही वेगवेगळ्या पोजमध्ये छान फोटो काढलेले। तिथे आम्हाला एक थार दिसली, मग त्या थारजवळ पण सगळ्यांनी फोटो काढले। फोटोसाठी नुसते सगळे तुटूनच पडायचे। प्रत्येकजण वेगवेगळ्या पोज आपला द्यायचा आणि फोटो काढायची सुरुवातच असायची। माझ्या मैत्रिणींनी तर खूपच धमाल केली आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत धमाल केली। हे पहा हिरव्या साड्या पिढ्या नेसून किती छान मैत्रिणी आम्ही दिसतोय।